हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बनवणार आहोत नारळाचे लाडू. त्यासाठी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. गॅस लो फ्लेमवरच असणार शेवटपर्यंत. त्यानंतर त्याच्यात 2 चमचे तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर त्यात 2 वाट्या नारळाचं कीस टाकायचं आहे. ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर असा एक गोल्डन ब्राऊन कलर टाईप आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा मग त्यात डायरेक्ट दूध टाकायचं आहे. आपल्याला 1.5 वाटी दूध टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित सोचून घेईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर एक असं 5 ते 10 मिनटं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे साखर. त्यासाठी आपण 1.5 वाटी साखर घेणार आहोत. साखर व्यवस्थितपणे मेल्ट होईपर्यंत, पूर्णपणे वितळून जाईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. लो फ्लेमवर असल्यामुळे एवढं काही जळत वगैरे नाही ते. त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायचं आहे, कारण की जळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर एक छोटंसं पॅकेट घ्यायचं आहे दूध पावडरचं. एक पॅकेट दूध पावडरचा. फूड कलर ऑप्शनल आहे, डायरेक्ट पण आपण करू शकतो. सो थोडासा एक वेगळा कलर येण्यासाठी मी फूड कलर यूज करते. त्यानंतर ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 ड्रॉप फक्त फूड कलर टाकायचा आहे. त्याच्यानेच आपलं पूर्ण मिक्सचर जे आहे ते येल्लो होतं. पूर्ण मिक्स केल्यानंतर असा एक वेगळाच येल्लोइश कलर येतो आणि टेक्स्चर एकदम छान दिसतं. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे वेलची. मी वेलची टाकलेली नाही मिळत, ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आपल्याला पूर्णपणे असं 5 मिनटं गॅसवर लो फ्लेमवर कुक करायचं आहे. त्याच्यानंतर मग एका प्लेटमध्ये काढून घेऊयात किंवा मग गॅसवर असंच पॅन थंड करत ठेवूया. 5 ते 7 मिनटात ते पूर्ण थंड होतं आणि त्यानंतर मग असे गोल लाडू करून घेऊ. आणि बघा, मी एक असं कोकोनट घेतलेला आहे. कोकोनट कीस घेतलेला आहे, म्हणजे खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे. म्हणजे आपण लाडू बनवून आणि त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी कोकोनट यूज करूयात. असे छान असे गोल गोल लाडू वाळून घ्यायचे आहेत. लाडू वाळल्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत कोकोनटचं कीस आहे, म्हणजे जे नारळाचं कीस आहे त्याच्यात टाकूया आणि मस्त असे सर्व करून घेऊया. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. खूप छान असे लाडू लागतात. तुम्हाला मी खाऊन दाखवणार आहे. एकदम छान अशी त्याची टेस्ट येते. शनी शिंगणापूरला जशी आपल्याला मिठाई भेटते, म्हणजेच प्रसाद भेटतो, त्याच सेम त्याच्यासारखंच हे लाडू लागतात. आणि फक्त एवढंच की जास्त खाऊ नका, नाहीतर मग खोकला होण्याचे चान्सेस जास्त असतात. बट नक्की एकदा ट्राय करा. खूप छान असे लाडू बनतात. बाय बाय, टेक केअर.